भारत देशामध्ये एका अत्यंत पराक्रमी आणि पावन पवित्र अशा वंशावळीची निवड केली। सूर्यवंश। सूर्यवंशाचे आदि प्रवर्तक हे मनु राजा होते। सगळ्यात पहिले आदि नारायण म्हणजे भगवान श्री विष्णुदेव आणि त्यांच्या नाभी कमलामधून ब्रह्माजींची उत्पत्ती झाली आणि ब्रह्माजींच्या नाभी कमलामधून मरीची कश्यप या ऋषींची निर्मिती झाली, उत्पत्ती झाली आणि मरीची त्यानंतर कश्यप, त्यानंतर सूर्यदेव, त्यानंतर श्राद्धदेव, त्यानंतर मनु आणि त्यानंतर इक्ष्वाकू। सूर्यवंश आहे हा। आता हे इक्ष्वाकू जे होते ना, यांनी पहिल्यांदा अगदी सगळ्यात पहिले या इक्ष्वाकू राजाने शरयू नदीच्या किनाऱ्यावर एक नगर बसवलं आणि त्या नगराचं नाव ठेवलं अवध। अवध नगर। अ माने नहीं, वध माने हत्या। किसी की भी हत्या नहीं होती, ना मन से भी नहीं और ना तन से भी नहीं, किसी की भी हत्या नहीं होती। अवध। पुढे चालून बोलता बोलता अपभ्रंश होत गेला आणि आज अयोध्या असं हे शहर या नावाने आपण ओळखतो। आता या इक्ष्वाकू नंतर इथं झाले ककस्थू नावाचे राजा। ककुस्थ असं नाव आहे। त्यानंतर इंद्रवाह, त्यानंतर अनेना, विश्वरंद्री, चंद्र, युवनाश्व यासारखे अनेक राजे या वंशामध्ये होत गेले। सूर्यवंशामध्ये कुवलयाश्व, दृढाश्व, हर्यश्व, सेनजीत, मानधाता। ओंकारेश्वरला जर तुम्ही गेले तर मानधाता नावाच्या राजाचा शिलालेख तुम्हाला पाहायला मिळेल। मानधाता हे सूर्यवंशामधले राजे आणि जगाच्या पाठीवर सगळ्यात पहिल्यांदा या मानधाता राजांनी 108 देवीच्या मंदिरांचं बांधकाम केलं। मानधाता राजा। त्यानंतर इथं हरिश्चंद्र राजा, पण त्याच्या आधी सत्यव्रत, आणि सत्यव्रत होते पण आचरण असत्य होतं। त्यांना ऋषीच्या श्रापामुळे 3 शिंग फुटले होते आणि म्हणून त्यांचं नाव त्रिशंकू। त्रिशंकू नंतर राजा हरिश्चंद्र हे सुद्धा सूर्यवंशामधले राजे आहेत। आणि राजा हरिश्चंद्रानंतर झाले रोहित, जे हरिश्चंद्राचे पुत्र होते। मरण पावले होते स्मशानामध्ये, पण स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली। विश्वामित्रांनी परीक्षा घेतली वगैरे आणि ते विकावं लागलं पत्नीला वगैरे, आणि त्यानंतर पुन्हा जीवनदान मिळालं रोहित राजा। आणि त्यानंतर इथं झाले सगर। सगर राजानंतर इथं झाले अंशुमान। अंशुमान राजानंतर इथं झाले दिलीप राजा। दिलीप राजा, सगर, अंशुमान, दिलीप, त्याच्यानंतर भगीरथ, आणि या भगीरथ राजानंतर 14व्या पिढीत खट्वांग नावाचे राजे झाले। आणि या खट्वांग राजानंतर इथं अति धर्मनिष्ठ रघु नावाचे राजा अयोध्येच्या गादीवर बसले। अति धर्मनिष्ठ, सेवाभावी, सद्वर्तनी, आणि म्हणून हे रघुराजे जेव्हा अयोध्येच्या गादीवर बसले, यांच्या कर्तव्याने, यांच्या स्वभावाने, यांच्या शौर्याने, यांच्या पराक्रमाने या वंशाला रघुवंश असं नाव पडलं। याच्या आधी हा वंश सूर्यवंश होता, पण रघुराजा गादीवर बसले
आणि यांच्या कर्तव्यानी या वंशाला रघुवंश असं नाव पडलं. पुन्हा एक लक्षात ठेवा, हे रघुराजे आणि रघुराजाचे पुत्र अज राजा, आणि आता अज राजाची जी पत्नी होती राणी इंदुमती, हीच माहेर आपला विदर्भ. हा, विदर्भामध्ये 5 कन्या होऊन गेल्यात. हा, त्यातली ही सगळ्यात पहिली अज राजाची पत्नी राणी इंदुमती. म्हणजे दशरथ राजा हे अज राजाचे पुत्र आहेत. या नात्यानं विदर्भ हा दशरथ राजाच्या मामाचं गाव, आजोळ ज्याला आपण म्हणतो. हा, इंदुमती ही एक, आता 5 कन्यांचा संदर्भ आला तर ऐकूनच घ्या. हा, इंदुमती ही एक, त्यानंतर अगस्ती ऋषींची पत्नी लोपामुद्रा ही दुसरी, त्यानंतर नल राजाची पत्नी दमयंती ही तिसरी, आणि त्याच्यानंतर भगीरथ राजाची आई सुकेशिनी ही चौथी. आणि द्वापार युगामध्ये विदर्भ कन्या भगवान श्री कृष्णाची पत्नी कुंडिनपूर राजा भीमक आणि त्यांची पुत्री माता रुक्मिणी. हा, आणि कलियुगातली ती एक ज्ञानेश्वरी आहे, ती पण विदर्भ कन्या नावानं प्रसिद्ध आहे. बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. ओघात म्हटलं सांगूनच टाकावं. तेव्हा या 5 कन्या इथं विदर्भामधल्या आहेत. पुन्हा सांगता येईल आपल्याला, लखोजी जाधवांची कन्या बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजा राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ यांचं सुद्धा माहेर विदर्भ आहे. हा, ह्या सुद्धा विदर्भातल्या आहेत. तेव्हा ही अशी सुंदर वंशावळ, हा, रघुराजा, अज राजा आणि अज राजानंतर दशरथ, अशी सुंदर महाप्रतापी चक्रवर्ती सम्राट, बाहुबल, मनोबल, बुद्धिबल, तपोबल, धर्मबल, व्रतबल, निष्ठाबल, असं सगळंच बल ज्यांच्यामध्ये एकवटून भरलं होतं, ठासून भरलं होतं, असा हा पावन पवित्र सूर्यवंश या ठिकाणी. आणि आता दशरथ राजे अयोध्येच्या गादीवर आहेत. दशरथ राजे, आता दशरथ राजाचं काय वर्णन करावं महाराज? एवढ्या मोठ्या सूर्यवंशाचं वर्णन तुम्ही ऐकलं, आणि त्यातले दशरथ राजा, हा, दश म्हणजे 10, रथ ज्यांनी 10ही इंद्रियांना जिंकून रथात बसवलं, ते जितेंद्रिय राजे दशरथ. दूर दूर पर्यंत यांच्या पराक्रमाची चर्चा होती, सद्वर्तनाची चर्चा होती, शौर्याच्या कथा दशरथ राजांच्या देशोदेशापर्यंत जाऊन पोचल्या होत्या. धन धान्य समृद्ध ऐश्वर्य यश संपन्नता कीर्ती सगळं काही विपुल प्रमाणात असतानाही दशरथ राजे अत्यंत दुःखी होते. आणि त्याचं कारण म्हणजे ते संतानहीन होते. त्यांना पुत्र नव्हता. 3 राण्या, राणी कौसल्या, राणी सुमित्रा आणि राणी कैकेयी, 3 राण्या होत्या. पण एकाही राणीपासून त्यांना पुत्र प्राप्ती झालेली नव्हती आणि म्हणून दुःखी होते. राजा दशरथच नाही तर संपूर्ण अयोध्या नगरी सुद्धा दुःखी होती. का? तर राजा दशरथजी नंतर आमचा उत्तराधिकारी कोण असेल या प्रश्नानं सगळी अयोध्या नगरी सुद्धा दुःखी होती, काळजीत होते. कारण राजा दशरथजी प्रजेचा सांभाळ स्वतःच्या लेकरांप्रमाणे करायचे. आणि म्हणून आमचा दाता, आमचा सर्वस्व, आमचा बाप राजा दशरथ, आमचा पोशिंदा राजा दशरथ. आणि आता त्यांनाच पुत्र नाही म्हटल्यावर आता आमचं काय होणार? हे भलं मोठं प्रश्नचिन्ह अयोध्यावासियांच्या समोर होतं.
आणि अशातच एक प्रसंग अचानक घडून जातो. एक नवयुवक, तर्ण बांड व्यक्तिमत्व असणारा, अत्यंत देखणा असणारा, धाडधिप्पाड शरीरयष्टी असणारा एक नवयुवक आपल्या म्हाताऱ्या आणि आंधळ्या आई वडिलांना कावडीमध्ये बसवून तीर्थयात्रा करण्यासाठी गेलेला असतो. आई वडिलांना देव मानतात किंवा आई वडीलही देव आहे. हे आपण देव या विषयाची प्रस्तावना जेव्हा ऐकली आज सुरुवातीला, तेव्हा आपण या विषयावर बोललो. पुंडलिकाचं चरित्र सुद्धा ऐकलं. पण त्याच पद्धतीनं आई वडिलाची सेवा करणारा हा तरुण, निष्ठावान, धर्मनिष्ठ, सद्गुणी, तर्ण बांड व्यक्तिमत्व, धाडधिप्पाड शरीरयष्टी, ताकदवान, बलवान. आई वडील म्हातारे होते, अपंग होते आणि आंधळे होते. म्हणून आई वडिलांना कावडीत बसवलं आणि संपूर्ण तीर्थयात्रा करून आणली. आणि जेव्हा अयोध्येमध्ये प्रवेश केला, आई वडिलांनी सांगितलं, म्हणे आम्हाला तहान लागली, पाणी आणतोस का रे? एका झाडाखाली ती कावड ठेवली आणि पाणी आणायला गेला. हिंस्त्रक श्वापद म्हणजे वाघ, सिंह, अस्वल यांसारख्या श्वापदांनी म्हणजे हिंस्त्रक अशा प्राण्यांनी, पशूंनी नगरीमध्ये धुमाकूळ घातला होता. मानवी जीवन अस्ताव्यस्त करून ठेवलं होतं. आणि म्हणून राजा दशरथ त्या श्वापदांना मारण्यासाठी म्हणून धनुष्य बाण घेऊन एका झाडाच्या फांदीवर बसले होते. हा तरुण जेव्हा नदीच्या पात्रात पाणी घ्यायला आला, हातामधला तांब्या पाण्यात बुडवला आणि बुडबुड असा पाण्याचा आवाज झाला. दशरथ राजाला वाटलं सावध आलं, कुणीतरी हिंस्त्रक पशु प्राणी आलाय. आणि म्हणून एकाही क्षणाचा विलंब न लावता, किंबहुना कोण आलंय हे न, आणि त्या आंधळ्या आईच्या मुखातून हाक निघाली, श्रावणा आलास काय रे बाबा, माझा श्रावण आलास काय? अंध पिताजी बोलू लागले, बाबा अरे श्रावणा, एवढं लांब होतं का रे पाणी? नदी एवढी लांब होती का? ओढा एवढा लांब होता? सांगायचं ना रे बाबा, लांब आहे म्हणून. आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन पाणी पिलो असतो की. काय बोलणार? निशब्द दशरथ राजा, निशब्द. काय बोलणार? बोलायचं भरपूर काही आहे, पण शब्द निघेना मुखातून. हृदयाची चलबिचल अवस्था झाली, नखशिखांत घाम फुटला, केश कलाप संपूर्ण विखरून गेला. काय बोलावं कळेना. मी कसं सांगू? तुमच्या पुत्राचा मारेकरी मी आहे, मी कसं सांगू? काहीच वेळ कुणीच बोलत नाही, पण कुणीतरी येऊन इथं उभं नक्की राहिलंय. आंधळ्या आईनं अंदाज घेतला. दृष्टीहीन होती आई, पण तिनं अंदाज घेतला. कुणी बोलत नाही, पण येऊन मात्र नक्की उभं राहिलंय. कुणीतरी आहे इथं जे उभं आहे. आणि म्हणून आईनं हाताने चाच पडायला सुरुवात केली. कोण आहे बाबा तू? कोण आहेस? तू माझा श्रावण नाही. तू जर माझा श्रावण असता तर आला क्षणी मला पहिले पाणी पाजलं असतं. त्याच्या वडिलाला त्यांनी पाणी पाजलं असतं. पण तू माझा श्रावण नाही. तू माझा श्रावण नाही. अरे बाबा, तू जर माझा श्रावण नाही, मग माझा श्रावण कुठे? सांग ना रे, सांग ना, माझा श्रावण कुठे? आता मात्र आईचं काळीज थरथरायला लागलं. आईनं हातानं चाच पडून खात्री केली होती, हा माझा श्रावण नाही. मग माझा श्रावण कुठे? कुठे माझा श्रावण? गुडघे टेकवून दशरथ राजे खाली बसले आणि सांगितलं. काय सांगितलं? माझ्या हातून बाण लागला आणि
तुमचा पुत्र मृत्यूमुखी पडला. त्याचं पार्थिव शरयू नदीच्या किनाऱ्यावर आहे. काय सांगतोस? काय सांगतोस? खरं सांगतोस का रे बाबा? खरा बोलतोस? म्हणे होय. अरे कोण आहेस तू? मी अवध नरेश दशरथ. राजा तुम्ही आहात? राजन तुम्ही आहात? म्हणे होय मी आहे, अयोध्येचा राजा दशरथ. तुमचे आम्ही पराक्रम ऐकले होते, तुमच्या शौर्य गाथा आम्ही ऐकल्या होत्या, पण तुमचं तेच शौर्य आमच्या मुलाच्या हत्येचं कारण बनेल असं आम्हाला कधीच वाटलं नाही. का 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 म्हणून तुम्ही आमच्या मुलाला मारून टाकलं? काय 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 दोष काय होता? सांगा ना, काय दोष होता? आई खदा खदा हलवत आहे, वडिलांच्या पायाखालची धरणी माता कुणीतरी हिसकून घेत आहे. भास झाला, काय बोलणार? शांत सगळे. आईचं हृदय आक्रोश करीत आहे. अत्यंत सुंदर देखना नवतरुण जो आई वडिलांची रात्रंदिवस सेवा करायचा, तो नवतरुण एका क्षणात मृत्युमुखी होऊन पडला होता. काय बोलणार होती आई? श्रावणाच्या आईचं नाव ज्ञानवती आणि श्रावणाच्या वडिलाचं नाव शांतवन. आई नावाप्रमाणेच ज्ञानी होती आणि वडील नावाप्रमाणे शांत होते. पण आता तोल सुटला आणि वडिलाच्या मुखातून शब्द निघाले, हे अवध नरेश दशरथा, आमचा पुत्र आम्हाला सोडून गेलाय ना, मग ही इहलोकीची यात्रा सोडून आम्ही सुद्धा जाऊ. आम्ही आमच्या श्रावणाशिवाय राहू शकत नाही. पण याद राखा, तुम्ही राजा जरी असलात ना, तरी एक दिवस तुम्हाला पुत्र विरहामुळे मरण येईल. तक्षणी दोघांनी प्राण सोडला, गत प्राण झाले. एक नाही 3 पार्थिव दशरथ राजाच्या समोर होते. शरयू नदीच्या काठावर श्रावणाचं आणि इथं श्रावणाच्या आई वडिलाचं. काय करू मी? एका नाही 3 निष्पाप जीवांची हत्या केल्याचं पातक माझ्या शिरी आलं. अयोध्येचा राजा मी, अवध नरेश दशरथ मी, आणि हे पाप माझ्या हातून घडलंच कसं? राजमहालात आले, पाहिलं डोक्यावर राजमुकुट नाही, केश कलाप विखुरलेला, खांद्यावर राजवस्त्र नाही, उपर्ण नाही, पायामध्ये जुते नाही, नखशिखांत घाम फुटलेला, चेहरा लाल बुंद झालेला, डोळ्यातून अश्रू धारा वाहत आहेत. पाहिलं वशिष्ठ ऋषींनी आणि हात धरला, बसवलं, विचारलं, राजन काय ही स्वतःची अवस्था करून घेतली? काय काय झालंय? ही स्वतःची एवढी दयनीय अवस्था? आणि म्हणून गुरूंना सांगितलं, रघुकुळाचे गुरु मुनिश्री वशिष्ठ त्यांना सांगितलं, आणि जसं सांगितलं वशिष्ठ मुनींनी उपाय शोधून काढला. वशिष्ठ मुनी बोलले, श्रावणाची आई ज्ञानवती आणि श्रावणाचे वडील शांतवन हे दोघही फार सेवाव्रती होते, सद्वर्तनी होते, धर्मनिष्ठ होते, भगवत भक्त होते. त्यांच्या मुखातून निघालेला श्राप हा निष्फळ ठरणार नाही. पण तो श्राप खरा होण्यासाठी का होईना, दशरथा आता पुत्र प्राप्ती निश्चित आहे. आणि म्हणून दशरथ राजांनी म्हटले, ठीक आहे, पुत्र प्राप्ती निश्चित आहे. म्हणे हो, श्राप पूर्ण करण्यासाठी का होईना, पण आता पुत्र प्राप्ती होणार. मी काय करू? म्हणे पुत्र कामेष्टी यज्ञ. आणि या ठिकाणी पुत्र कामेष्टी यज्ञाची तयारी झाली.
श्री विभांडक ऋषींचे पुत्र ऋष्यशृंग यांना बोलवण्यात आलं आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि विविध अशा तपस्वी ज्ञानी अधिकारी ऋषी मुनींच्या उपस्थितीमध्ये अयोध्या नगरीमध्ये दशरथ राजाला संतान प्राप्ती व्हावी यासाठी पुत्र कामेष्ठी यज्ञ पार पडला. राजा दशरथ पुत्र कामेष्ठी यज्ञासाठी यजमान आपल्या तीनही राण्यांना घेऊन बसलेत आणि यज्ञ देवता प्रसन्न झाली. शृंगी ऋषी वसिष्ठ बोलावा पुत्र काम शुभ यज्ञ करावा शृंगी ऋषि वसिष्ठ बोलावा पुत्र काम शुभ यज्ञ करावा भगति सहित मुनि आहुति दिन्ने प्रगट अग्नि चरु कर दिन्ने आणि मंडळी यज्ञ देवता प्रसन्न झाली. पायस दानाचा प्रसाद यज्ञ देवतेनं दशरथ राजाला सुपूर्त केला. दशरथ राजांनी हर्षित हृदयाने हा प्रसाद स्वीकारला. अर्धा कौसल्या मातेला दिला आणि अर्ध्याचे 2 भाग केले. अर्धा अर्धा एक भाग सुमित्रा मातेला दिला, एक भाग कैकेयी मातेला दिला. तीनही राण्यांनी त्या प्रसादाचं सेवन केलं आणि तीनही राण्या सगर्भा राहिल्या. हा आता अगदीच थोड्या वेळात 2 मिनिटात देव आपल्या मंडपात येणार आहे. सगळ्यांनी ताठ बसा. पाय लांब करून बसले असेल मांडी घालून बसा. सगळ्यांनी ताठ बसा. हा देव येणार आहेत आपल्या मंडपामध्ये. तीनही राण्या सगर्भा राहिल्या आणि तीनही राण्यांचा गरोदरपणाचा काळ पूर्ण व्यतीत झाला आणि देव प्रत्यक्ष परमात्मा, प्रत्यक्ष भगवंत, प्रत्यक्ष ईश्वर या भूतलावर प्रकट होण्याची मुहूर्त चैत्र महिना शुक्ल पक्ष आणि अभिजित मुहूर्त वेळ दुपारी 12 वाजता आणि तिथी होती नवमी. असं हे मोठं सुंदर मुहूर्त. नवमी तिथी मधुमास पुनीता शुक्ल पक्ष अभिजित हरि प्रीता मध्या दिवस अति शीतन घाम पावन काल लोक विश्राम चैत्र महिना शुक्ल पक्ष नवमी ही परिपूर्ण तिथी आणि अभिजित मुहूर्त दुपारचे बरोबर 12 वाजले. कौसल्या मातेला चतुर्भुज स्वरूपामध्ये विराट
दिव्य दर्शन भगवंताचं झालं आणि त्या दर्शन करण्यामध्ये मग्न कौसल्या माता बरोबर दुपारचे 12 वाजले आणि मंडळी कौसल्या मातेच्या उदरातून काळाचे काळ ब्रह्माचे ब्रह्म या सृष्टीचे पालनहार जगताचे स्वामी या भूतलावर प्रकट झाले. बोले श्री राम चंद्र प्रभु की जय हो. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप निहारी हो भगवपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप निहारी. हरि बोल. शरयू नदीच्या तटावर देवाधी देव उपस्थित झाले. यक्ष कन्या किन्नर गंधर्व स्वर्गातून आले. अप्सरा स्वर्गामध्ये नृत्य करू लागल्या आणि मंगल मंगल वाद्य वाजू लागली. भगवंताचं या भूतलावर प्राकट्य झालं आणि माय बाप हो एका क्षणात संपूर्ण वातावरण फार मोठ्या उत्साहात बदललं. सगळेजण आनंदी झाले. कौसल्या माता प्रसूत झाली. कैकेयी माता प्रसूत झाली. एक नाही 4 राजकुमार दशरथ राजांना झाले. 3ही राण्यांना 4 राजकुमार आणि मंडळी अशा पद्धतीनं दशरथ राजा पिताजी झालेत. हा आणि तेच दशरथ राजा 3ही राण्यांसहित आज आपल्या मंडपामध्ये आहेत. तेजयमान नीलमणी माता कौसल्याच्या मांडीवर आहे. दशरथ राजा आपल्या मंडपामध्ये, माता कौसल्या, माता सुमित्रा आणि माता कैकेयी आपल्या मंडपामध्ये आहेत. तेव्हा मंडळी भगवंत या भूतलावर प्रकट झालेत. हा स्वर्गातून अप्सरा नृत्य करू लागल्या. यक्ष किन्नर गंधर्व हे नृत्य करू लागले आणि आपण असे बसून आहोत. नाही जमणारा. बोले श्री राम चंद्र प्रभु की जय हो. अवध में आनंद भयो जय हो रघुवर लाल की. श्री राम चंद्र प्रभु की जय हो. बोलिए अयोध्या धाम की जय हो. आज आनंद की जय हो. अवध में आनंद भयो जय रघुवर लाल जय हो. हाथी दिन घोड़ा दिनी और दिनी पालकी. कौशल्या ने लाला जयो जय रघुवर लाल की. आवद में आनंद भयो जय रघुवर लाल की जय हो.
भयो जय रघुवर लाल की। अवध में आनंद भयो जय रघुवर लाल की जय हो। हरि बोल। मन लेके आया माता रानी के भवन में, मन लेके आया माता रानी के भवन में। बड़ा सुख पाया, बड़ा सुख पाया माता रानी के भवन में। मन लेके आया माता रानी के भवन में, मन लेके आया माता रानी के भवन में। जय जय माँ अम्बे माँ, जय जय माँ जगदम्बे जय हो। मच गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। आया बीरज का बाका संभाल तेरी गगरी रे। आया बीरज का बाका संभाल तेरी गगरी रे। बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में। देख लो मेरे दिल के नगीने में, देख लो मेरे दिल के नगीने में। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने। श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने। जय श्री राम।
बोल। हे अवध में आनंद भयो जय रघुवर लाल की। हाथी दिने घोड़ा दिनी और दिनी पाल की। कौशल्या ने लाल जयो जय रघुवर लाल की। अवध में आनंद भयो जय रघुवर लाल की। जय हो। पंखिड़ा ओहो पंखिड़ा, पंखिड़ा ओहो पंखिड़ा। हरि बोल। पंखिड़ा तूने जाना पावागढ़ रे। पंखिड़ा तूने जाना पावागढ़ रे। माँ काली से मिलके कहना गरबा खेलेंगे। माँ काली से मिलके कहना गरबा खेलेंगे। पंखिड़ा ओहो पंखिड़ा, पंखिड़ा ओहो पंखिड़ा। मारा गाँव का सुतार भाई बेगार। मारी माँ काली के लिए सुंदर बाजू लाओ रे। अच्छा लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे। अच्छा लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे। माँ काली से मिलके कहना गरबा खेले। माँ काली से मिलके कहना गरबा खेले। पंखिड़ा ओहो पंखिड़ा, पंखिड़ा ओहो पंखिड़ा। हरि बोल। पेला बंबू बिट्सना दरबार रमवा जये। चालो पेला बंबू बिट्सना दरबार रमवा जये। पेला बंबू बिट्सना दांडिया रमवा जाए। चालो पेला बंबू बिट्सना दांडिया रमवा जाए। पूनम नीरा
रात छे सखियों ने साथ छे चाकરના ચોકમાં આવો ને રમવા ને આવો ને તમે દાંડિયા રમવા આવો હરિપોલ હરિપોલ જય હો તાલીઓ કે સાથ સોનલ ગરબો સિરે અંબેમાં ચાલો ધીરે ધીરે સોનલ ગરબો સિરે અંબેમાં ચાલો ધીરે ધીરે હે ચાલો ધીરે ધીરે ચાલો ધીરે ધીરે ચાલો ધીરે 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 હે ચાલો ધીરે ધીરે ચાલો ધીરે ધીરે ચાલો ધીરે 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 સોનલ ગરબો સિરે અંબેમાં ચાલો ધીરે ધીરે સોનલ ગરબો સિરે અંબેમાં ચાલો ધીરે ધીરે હરિબોલ જય હો राम प्रकटीकरणाच्या पावन मुहूर्तावर अर्थात श्री भगवंत श्री रामचंद्र प्रभू यांच्या जन्माचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा केला आणि त्या सुंदर सोहळ्यामध्ये आपल्या गावातील नागरिक श्री विलास भाऊ वाटकुळे आणि श्री पुरुषोत्तम दादा वाढई एकदा जोरदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. या कथेमध्ये दारू सोडण्याचा संकल्प त्यांनी केला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जय हो अजून दारूबंदीचा विषय आपण घेतलाच नाही. विषय घेऊ तेव्हा किती जणांची दारू सुटत. हा अजून आपण तिथपर्यंत पोहोचलोच नाही. तरी कथेचा एवढा प्रभाव. काल मला एक मुलगा इथं भेटला. तरुण होता तो. मुळे बहुतेक नाव आडनाव त्याचं मुळे. इंजिनियर आहे तो. हा इंजिनियर आहे. तो मला म्हटला तुम्ही व्यसनावर बोला आणि तुम्ही व्यसन सोडण्याचा संकल्प गावकऱ्यांकडून घ्या. एका तरुण मुलाला हे कळलं पहिल्यांदा व्यासपीठावरून. तर त्याचं फार फार अभिनंदन की तो तरुण असून आणि इंजिनियर झाला असून तो रामकथेमध्ये बसला. त्यांनी कथा ऐकली आणि त्यांनी सांगितलं म्हणे मागच्या वर्षी तुमच्या कथेमधून भरपूर लोकांनी म्हणे गुटखे सोडले, खर्रे खाणं सोडले. या वर्षी तुम्ही व्यसनावर बोला. आणि या असं जर होत राहिलं हा गावातून पूर्णच्या पूर्ण गाव सुधरवायचंच नाही आपल्याला. हा एवढा मोठा विडा उचलायचाच नाही. पण निदान दोघा तिघांनी गुटखा सोडण्याचा संकल्प, दोघा तिघांनी दारू सोडण्याचा संकल्प, 4-5 बायांनी सुद्धा गुटखा सोडण्याचा संकल्प येणार आहे. विषय येणार आहे. हा विषय येणार आहे. तेव्हा असे सगळे संकल्प करून निदान 10-12 जण जरी झाले तरी आपली या बरबडी गावामधली रामकथा ही मोठी झाली असं समजा. हा कथा महाप्रसादावरून कथा मोठी होत नसते. शेवटच्या भंडाऱ्यावरून कथा मोठी होत नसते. कथा किती लोकांमध्ये आली, कथेत किती लोक आले हे महत्वाचं नाही. कथा किती लोकांमध्ये आली हे महत्वाचं आहे. गावात परिवर्तन काय होते हे महत्वाचं आहे. हा आणि म्हणून असं जर परिवर्तन होत राहिलं आणि गावातले तरुण जर
असे इथं व्यसन सोडून इथं संकल्प करू लागले तर हे कथेचं फार मोठं फळ आहे मंडळी. आणि म्हणून कथा ही आजच्या काळाची गरज आहे. म्हणून कथा कीर्तन प्रवचन हे अखंड हरिनाम सप्ताह हे गावोगावी झाले पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा ज्यांनी दारू सोडण्याचा संकल्प ज्या दोघांनी आज केला. आता टाळ्या वाजवा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. श्री रामचंद्र प्रभू की जय हो. मी दारू सोडतो हे म्हणायलाही फार मोठी हिम्मत लागते राव. हे म्हणायलाही फार मोठी हिम्मत लागते. चला, व्यासपीठाकडून फार फार अभिनंदन. निरोगी आयुष्याच्या फार फार शुभेच्छा. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. बहुत अच्छा. बोलिए श्री रामचंद्र प्रभु की जय हो. जी की आरती श्री राम जन जी की कीरति कलितल सियपी गावत ब्रह्मादिक मुनि नारद वाल्मीकि विज्ञान विशारद सुख सनकादि शेष अरु सारद बरनि पवन सुत की रतिनी की आरती श्री रामायण जी की. गावत वेद पुराण अष्टदश शास्त्र सब ग्रंथन को रस मुनि जन धन संतन को सर्वस सार संपत सब की आरती श्री रामायण जी की. गावत संतत शंभु भवानी अरुघट संभव मुनि विज्ञानी व्यास आदि कवि वर्ज बखानी कागभुसुंडी गरुड़ के हिया की आरती श्री रामायण जी की. कलिमल हरनि विषय रस पीति सुभग सिंगार मुक्ति जुबती की दलन रोग भव मोरी अमी की तात मात सब विधि तुलसी की आरती श्री रामायण जी की. कीरति कलितल लित सियपी की जगमग जगमग जोत जली है राम आरती होने लगी. जगमग जगमग जोत जली है राम आरती होने लगी है.
भक्ति का दीपक प्रेम की बाती, आरती संत करे दिन रात। आनंद सरिता उभरी है, जगमग जगमग जोत जली है, जगमग जगमग जोत जली है। राम आरती होने लगी है। कनक सिंहासन सिया समेता, बैठई राम होई चित चेता। वाम भाग में जनक लली है, जगमग जगमग जोत जली है, जगमग जगमग जोत जली है। राम आरती होने लगी है। आरती हनुमत के मन भाव, राम कथा नित शंकर गाए। संतों की ये भीड़ लगी है, जगमग जगमग जोत जली है, जगमग जगमग जोत जली है। राम आरती होने लगी है, राम आरती होने लगी है, राम आरती होने लगी है। आरती कीजे हनुमान लला की, दुष्ट दलन रघुनाथ सकला की। आरती कीजे हनुमान लला की। जाके बल से गिरिवर कापे, रोग दोष जाके निकटन झाके। अंजनी पुत्र महाबलदाई, संतन के प्रभु सदा सहाई। आरती कीजे हनुमान लला की। देवीरा रघुनाथ पठाय, लंका जारी सिया सुदिलाय। लंका सोकोट समुद्र सिखाई, जात पवन सुत बारन लाई। आरती कीजे हनुमान लला की। लंका जारी असुर सहारे, सिया राम जी के काज सवारे। लक्ष्मण मूर्छित पड़े सकारे, आनि संजीवन प्राण उबारे। आरती कीजे हनुमान लला की। पैथी पताल तोरी जमकार, अहि रावण की भुजा उखार। बाय भुजा असुर दल मारे, दाहिनी भुजा संत जन तारे। आरती कीजे हनुमान लला की। सुर नर मुनि आरती उतारे, जय 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 हनुमान उचारे। कंचन थार कपिर लोचाई, आरती करत अंजना माई। आरती कीजे हनुमान लला की। जो हनुमान जी की आरती गावे, जो हनुमान जी की आरती गावे। बस बैकुंठ
परम पद पावे, लंका विध्वंस किए रघुराई। तुलसीदास प्रभु कीरत गाई, आरती कीजे हनुमान लला की, आरती कीजे हनुमान लला की, आरती कीजे हनुमान लला की। जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया, अवतरलासी भूवर जडमुड ताराया। जय देव गणराया, निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी। स्थिरचर व्यापुन धरले जेया जगतासी। ते तू तत्व खरोखर निसंशय अससी। लीला मात्रे धरिले मानव देहासी। जय देव गणराया, होऊन देशी त्याची जाणीव तू कवना। करुणी गण गण गणात होते या भजना। धाता नरहरी गुरुवर तुझी सुख सदना। जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना। जय देव गणराया, लीला अनंत केल्या व्यंकट सदनास। पेटविले त्या अग्नी वाचून चिलमेस। क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस। केला ब्रह्मगिरीचा गर्वाचा नाश। जय देव गणराया, व्याधी वारून केले कैका संपन्न। करविले भक्ता लागी विठ्ठल दर्शन। भव सिंधू हा तरण्या नौका तव चरण। स्वामी दास कनूचे मान्य करा कवन। जय देव गणराया, जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया। अवतरलासी भूवर जडमुड ताराया। जय देव गणराया, गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रा। सदा वसंतं हृदयार वन्दे भवन भवानी च तन्मा। कुन्दारमाला कपालकाळी कृपालमाला सुचक्राय। दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय। कालिंगसाकर वंदित चरणा गुणानवाय मरुपति। प्रेम्यानंदन अनंत भूषण भयोवाय नमामि। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या धनं सेवा त्वमेव सर्वं। कायेन वाचा मनसेन्द्रियाणा बुद्ध्यात्मना करोमि यत् सकलं परस्मै नारायण ज्योति समर्पणम्। अच्युतां केशवं दां नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं। श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं। हरे राम 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 हरे 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 कृष्ण कुंडलिका वरदे हरे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। सतगुरु श्री संत अमरदास बाबा की जय। राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय। वैराग्य मूर्ति गाड़े बाबा की जय। अयोध्या धाम की जय। रामचंद्र प्रभु की जय। पवन सुत हनुमान की जय। सतगुरु श्री संत गजानन महाराज की जय। श्री संत साई बाबा की जय। स्वामी समर्थ महाराज की जय। गौ माता की जय। भारत के सभी साधु संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भारत माता की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव।